हंपीला जाताय तर 4 मिनिटं अजून राखून ठेवा. अगदी विरूपाक्षापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळणार आहे. इथून इतका दूर दिसणारा हा सूर्य, हेमाकुट्टा हिल, हो, तिथून हा इतका जवळ भासतो जसं काही हात लांबवला आणि लगेच सूर्याला हातामध्ये घेतलं. इतका जवळ. आणि सनसेटच्या टाईमला मला तर असं वाटलेलं सोन्याची जेजूर तिथं उतरली आहे. इतकं पिवळं धम्म सगळं. आणि त्या ठिकाणावरून विरूपक्ष पाहायला किंवा विरूपक्षाच्या आजूबाजूचा एरिया पाहायला इतकं सुंदर वाटत होतं की बास. आमची अशी दमछाक झालेली सनसेटसाठी आम्ही पळत पळत गेलेलो आणि शेवटी आमच्या पळण्याचं चीज झालं. आम्हाला खूप सुंदर सनसेट पाहायला भेटला. जमला अवस्था. फक्त सनसेटसाठी किती पडलोय. खूप हम्पीतल्या बाकी जागांच्या तुलनेमध्ये ना इथे मला खूप छान वाटले, कारण खूप कमी गर्दी होती. ह्या सगळ्या आम्हीच आहोत आणि मोजून 4-5 लोक असून असतील. म्हणजे गर्दी कमी पण मस्त अशी वाईब होती. आता बघा, काही गोष्टी ना प्लॅनिंग शिवाय सुद्धा खूप सुंदर होतात की नाही, तसं हेमाकुटा हिलचं आहे. सिंपल चढणी आहे पण त्यावरती गेल्यावरती असं वाटतं की किती चढून आलोय आपण, कारण सगळं इतकं सुंदर असतं. आणि इथून संपूर्ण हम्पीच्या दगडांवरती पडणारा सोनेरी रंग दिसतो. हेमाकुटा म्हणजे काय माहितीये का हो? हेमा म्हणजे सोनेरी आणि कुटा म्हणजे टेकडी. सनसेटला हा पूर्ण परिसर लिटरली सोन्याचा होतो. जसं की मी म्हटलं, सोन्याची जेजुरी. असंच वाटलेलं मला इथे. आणि काहीही म्हणा, आपल्या भागातल्या काही गोष्टी आपल्याला लगेच पटकन अशा आठवल्या जातात. तसं मला जेजुरी आठवलीच आठवली. आणि इथून विरूपाक्ष टेम्पल, त्याच्या मागची दगडी रांग आणि संपूर्ण हम्पी घाटी एकदम सिनेमॅटिक वाटतं. जसं की मी तुम्हाला आता दाखवलंय, तुम्हाला वाटलं ना एकदम कॅमेरामध्ये कॅप्चर केल्यासारखं, तसंच. इथली वाईब एकदम शांत आहे. मस्त क्राऊड नाहीये किंवा मग धावपळ नाहीये. इथे छान बसायचं आणि मस्त आजूबाजूला चालणारे सगळे आवाज ऐकायचे. सूर्य खाली जाताना रंग बदलताना बघायचं. अगदी पोस्ट कार्ड सारखं. इतकं सुंदर होतं ना सगळं की बास. तुम्ही हम्पीला जर आलात ना, एकदा तरी हा सनसेट नक्की पहा. बिलकुल चुकवू नका. ट्रॅव्हल म्हणजे फक्त जागा बघणं नाही ना हो. अशा एखाद्या ठिकाणी शांत बसून स्वतःला भेटणं सुद्धा आहे. आणि ह्या पूर्ण ट्रिपमध्ये माहिती आहे, आता माझी पूर्ण ट्रिप झाले त्यानंतरच मी व्लॉग एडिट करते आहे. बट पूर्ण ट्रिपमध्ये मला ह्या एकाच जागी खूप जास्त शांत आणि कुणीही मला चला चला पळापळा केलेलं नाही आहे असं वाटलं. विरूपाक्षाच्या बाजूलाच असल्यामुळे आम्हाला हा सनसेट पाहायला मिळाला. नाहीतर थोडासा उशीर आणि आमच्या हातचा हा सगळ्यात सुंदर नजारा गेला असता. समोर मी तुम्हाला विरूपाक्षातून येणारे आवाज ऐकवणार आहे. खूप सुंदर, मंत्रमुग्ध करून सोडणारे. आणि हो, ह्या सगळ्या पोरी, अगदी सगळ्या माझ्या ओळखीचे इथे एकही नाही आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे का आत्ताच्या क्षणाला? हा पॉइंट, की इथे सगळ्याजणी इतक्या सुंदर गोड-गोड, गोड-गोड, गोड-गोड होत्या की मला असं वाटलेलं की वॉव! म्हणजे छान आहे. म्हणजे सगळं बाकीचं ठेवा बाजूला, बट कंपनी मस्त भेटलेली आहे. आणि त्यातले त्यात आत्ता जी माझ्यासोबत होती, मस्त चटपटीत पुण्यातली पोरगी आहे. सो कंपनी भारी आहे, तर वाइबसुद्धा भारी. आता तुम्ही विरूपक्षातून येणारे आवाज ऐका बरं का. छान. डोळे बंद करून. सँडल्सची टॅक-टॅक आणि सगळ्यांचं बोलणं, ह्या सगळ्यांमध्ये ना विरूपक्षाचा आवाज इतका कमी येतोय, बट थोडंसं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जागं करा आणि तो आवाज ऐका. खरंच खूप सुंदर होता, बट तो व्हिडिओमध्ये जवळचा आवाज कॅप्चर जास्त झाला आणि त्यामुळे तो थोडासा फेडअप पडलाय. त्यानंतर आम्ही आलो आमच्या रूमकडे, जिथे आम्हाला स्टे दिला होता. आणि तिथं आल्यानंतर थोडंसं बसलो वगैरे, कॉफी, चहा सगळ्यांचा झाला. तितक्या वेळामध्ये मी माझ्या फ्रेंडला कॉल करून घेतला, कारण आय मिस हर सो मच. आणि त्यानंतर मग थोडीशी स्ट्रीट शॉपिंग, जिथे जवळपासच दुकानं होती, तिथे जाऊन शॉपिंग केली. मला खरं तर एक गोष्ट सांगायची आहे माहिती आहे का, तिथे काहीही म्हणा पण खूप जास्त हंबल लोकं होती. म्हणजे प्रेमाने, नम्रतेने बोलणारे, आणि मला ते फार आवडलेलं आहे. त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला, कारण मला असे रोज बनवायचे होते की मी काय घातलं आहे अँड ऑल, बट मला ते नाही जमलं. आज थोडासा मला वेळ मिळाला आणि मी ते करून घेतलं. आणि मी पहिल्याच दिवशी भयानक टॅन झाली असं मला वाटायला लागलं आहे, बट स्टिल आता सोडा. त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालो सगळ्या. आणि आत्ता मला एडिट करताना असं जाणवायला लागलं की मी बोलत बोलत जरा जास्तच वेगळी वेगळी नाही चालत आहे का, म्हणजे थोडी दारू पिल्यासारखी नाही वाटत आहे का? अरे देवा.
बरं चला. हाऊस द जोश डाऊन. थकलेले आहेत बघा. मी किती लहान, या किती मोठ्या. माझ्या कुकूला बाळते. ही त्रास देते मला. आणि ही मी त्रास देते म्हणे. फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि जेवायला घेतलो. जेवायला इतकं छान होतं, मला त्याच्याकडे बघून अजून भूक लागली आणि मी मस्त जेवण केलं. आता वापस रूमवरती आलो. थोडंसं टाईमपास करूया, थोडंसं जागरण करूया, कारण पहिलाच दिवस होता. सो एक्साइटमेंट आणि एनर्जी दोन्हीही होतं. सो इथे व्हिडिओ करत होतो आम्ही काइंड ऑफ, की मी आता झोपली आहे आणि बटाचा झालाय असा पचका. खोटं खोटं झोपलेली आहे ही. या ठिकाणी मी माझा आजचा व्हिडिओ आणि पहिला हम्पीतला दिवस संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.